नमस्कार. पेरेंट अकॅडमीच्या या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका कमालीच्या मूलभूत काम करणाऱ्या चाइल्ड सायकियाट्रिस्टबद्दल बोलणार आहोत. त्यांची ओळख करून घेणार आहोत. मूलभूत म्हणजे किती मूलभूत असावं? तर ब्रिटनमध्ये चाइल्ड सायकियाट्रीचे पहिले प्रोफेसर म्हणून ज्यांना सन्मान मिळाला, त्या डॉक्टर मायकेल रटर, सर मायकेल रटर यांच्याबद्दल आज आपण थोडी माहिती घेऊया. किती गमतीशीर गोष्ट आहे बघा. आपल्याला असं वाटतं, की हे सर्व विषय, या सर्व वेगळ्या-वेगळ्या डिसिप्लिन्स या अगदी पूर्वीपासून अस्तित्वात असतील. पण हे खरं नाहीये. ब्रिटनमध्ये सुद्धा चाइल्ड सायकियाट्रीच्या प्रोफेसर म्हणून पहिल्यांदा ज्या व्यक्तीला सन्मान मिळाला, ते म्हणजे सर मायकेल रटर. अर्थात ते तेव्हा सर नव्हते. तो नाईटहूड त्यांना नंतर त्यांच्या कामासाठी मिळाला. पण 1973 साली म्हणजे जवळ-जवळ 52-53 वर्षापूर्वी या व्यक्तीला ब्रिटनमधला पहिला प्रोफेसर ऑफ चाइल्ड सायकियाट्री म्हणून नियुक्त केलं गेलं आणि गेल्या 50 वर्षामध्ये 2021 साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते काम करत होते. आणि मला स्वतःला खूप आनंदाची गोष्ट ही वाटते, की ज्या किंग्स कॉलेजमध्ये ते शिकवत होते, त्या कॉलेजमध्ये शिकायची मला सुद्धा संधी मिळाली. अर्थात त्यांचा मी कधीच विद्यार्थी नव्हतो. त्यांची आणि माझी ब्रिटनमध्ये ही प्रत्यक्ष भेट कधीच झालेली नाही. पण काही लोकं अशी असतात, की जे त्यांच्या आयुष्यभराच्या कामानी अनेक लोकांचा रस्ता उजळवतात. त्याच्यापैकी सर मायकेल रटर हे एक आहेत. त्यांच्या कामाची भारतीय मंडळींना खरं तर फारशी ओळख नाहीये. फारशी काय, काहीच नाहीये. चाइल्ड सायकियाट्रीचं जे टेक्स्टबुक आहे, म्हणजे जे टेक्स्टबुक वाचून जगभरातले चाइल्ड सायकियाट्रिस्ट अभ्यास करतात, त्याच्यावर परीक्षा देतात आणि जन्मभर त्याच्यावर काम करतात. या पुस्तकाच्या प्रथम निर्मितीचं काम रटर यांनी केलेलं आहे. त्या पुस्तकाला रटर्स असंच म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या डिसिप्लिनच्या टेक्स्टबुकचं नाव हे ज्या माणसाचं नाव आहे, तो हा माणूस. आणि गंमत अशी आहे, की त्यांनी सुरुवातीला ॲक्चुअली ट्रेनिंग न्यूरोलॉजीमध्ये घेतलं होतं. त्यानंतर पीडियाट्रिक्समध्ये म्हणजे बालरोग शास्त्रामध्ये गेले आणि तिथून मॉर्सली नावाच्या एका अत्यंत विख्यात इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असताना त्यांचे जे मेंटर होते, त्यांनी त्यांना सांगितलं, की "अरे, तुला चाइल्ड सायकियाट्री छान जमेल. तू चाइल्ड सायकियाट्रीचा का विचार करत नाही?" आणि या माणसाला त्या फील्डमध्ये इतका मोठा आनंद मिळाला, की चाइल्ड सायकियाट्रीची पहिली प्रोफेसरशिप ही त्यांना दिली गेली. किती गंमत आहे बघा. म्हणजे पूर्णपणे नवीन कुठलीतरी डायरेक्शन त्यांनी शोधून काढली. त्यांचे अनेक, अनेक कॉन्ट्रिब्युशन्स आहेत. त्यातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 1960-70 च्या दशकामध्ये त्यांनी ब्रिटनमधलं आयल ऑफ व्हाईट म्हणून जे एक वेगळं आयलंड आहे इंग्लिश चॅनलमधलं, त्या आयलंडवरच्या संपूर्ण पॉप्युलेशनचा म्हणजे तुम्ही अनेकदा बघत असाल, की रिसर्चमध्ये काही 20 लोकं, 30 लोकं, 100 लोकं, 200 लोकं अशा लोकांचा अभ्यास केला जातो. बरोबर? आणि तरीही तो रिसर्च जर स्टॅटिस्टिकली योग्य प्रकारे केला असेल, तर तो व्हॅलिड ठरतो. या माणसाने ठरवलं, की या छोट्याशा आयलंडचं संपूर्ण पॉप्युलेशन, संपूर्ण लोकसंख्या हीच मी सॅम्पल म्हणून घेणार आहे. आणि त्यांनी त्या लाखो लोकांचा अत्यंत डिटेलमध्ये अभ्यास केला. ते हजारो मुलं होती त्या आयलंडवर आणि या सर्व मुलांचा त्यांनी अनेक वर्ष अभ्यास केला आणि त्यामध्ये लहान मुलांमध्ये मानसिक आजाराचं आणि त्यांच्या वाढीमध्ये असलेल्या गडबडींचं म्हणजे ऑटिझम असेल, ADHD असेल, हायपर ॲक्टिव्हिटी असेल किंवा शैक्षणिक अक्षमता असतील, ह्यांचं खरंच प्रमाण किती असतं आणि ते कसं दिसतं आणि ते आपल्यापर्यंत का पोहोचतं का पोहोचत नाही, ह्याचा पूर्ण त्यांनी अभ्यास केला. आयल ऑफ व्हाईटचा हा स्टडी, त्याला आयल ऑफ व्हाईट स्टडीज म्हटलं जातं. हा एपिडेमिओलॉजीमधला सर्वात मोठा स्टडी मानला जातो चाइल्ड सायकियाट्रीतला आणि तो सर्वप्रथम जगात या माणसाने केला. त्या आकड्यांवर जगभर सर्व्हिसेसची कॅल्क्युलेशन्स केली जातात. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशनसाठी किती डॉक्टर्सची गरज आहे, त्याच्यात चाइल्ड सायकियाट्रिस्ट किती पाहिजेत, शाळेत नर्सेस किती पाहिजेत, स्पेशल एज्युकेटर्स किती पाहिजेत, ह्याचे जे सगळे आकडे आहेत, ते या मूलभूत स्टडीवर अख्ख्या जगभर मोजले जातात.
हे त्यांचं पहिलं आणि सर्वात मोठं कॉन्ट्रिब्युशन. दुसरं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे निकोलाय चेचेस्क्यू म्हणून जो रोमानिया या देशाचा एक डिक्टेटर होता. तो डिक्टेटर असताना आणि त्याचा अधःपात झाल्यानंतर अक्षरशः हजारो रोमानियन मुलं ही ब्रिटनमध्ये आली, कारण त्यांचे आई-वडील मारले गेले होते आणि या मुलांना ब्रिटिश कुटुंबांनी दत्तक घेतलं आणि स्वतःची मुलं म्हणून वाढवलं. लहानपणी या मुलांनी कमालीच्या भयंकर गोष्टी बघितलेल्या होत्या. सर मायकेल रटर आणि त्यांची संपूर्ण टीम ह्यांनी अनेक वर्ष, म्हणजे ही मुलं पूर्णपणे प्रौढ होईपर्यंत त्यांचा सलग अभ्यास केला. कित्येक वर्ष चाललेला हा अभ्यास होता आणि त्याच्यातून त्यांना बालसंगोपनाबद्दल आणि लहानपणीच्या वाईट अनुभवांबद्दल खूप माहिती मिळाली, की विशिष्ट वयामध्ये आलेले अनुभव हे किती खोलवर जाऊन रुजतात. ते जर नकारात्मक किंवा त्रासदायक अनुभव असतील तर त्याचं काय होतं? जेव्हा एक चांगलं घर त्या मुलाला नंतर राहायला मिळतं, तेव्हा त्या घरातल्या वातावरणाचा या मुलावर काय परिणाम होतो? आणि त्या भयंकर घडलेल्या गोष्टी या कायमच्या पर्सनॅलिटीवर ठसा उमटवून जातात, का त्या आपल्याला कमी करता येतात, या मुलांना मदत करता येते? अशा प्रकारची अत्यंत पॉझिटिव्ह संदेश या स्टडीमधनं मिळाला. शास्त्रीयदृष्ट्या सर मायकेल रटर हे प्रूव्ह करू शकले, की योग्य वयामध्ये जर मुलांना करेक्टिव्ह एक्सपिरियन्स, म्हणजे त्यांच्या आलेल्या अनुभवाचा दुरुस्ती करणारा अनुभव जर इंटिमेट रिलेशनशिप्समध्ये, फॅमिलीमध्ये मिळाला, तर त्या मुलाच्या मनावरचा तो ठसा कमालीचा फिकट होतो आणि त्याला नॉर्मल आयुष्य जगणं सुद्धा शक्य होतं. हे आपल्याला याआधी माहिती नव्हतं. आपल्याला आधी असं वाटायचं, की एकदा बिघडलं की बिघडलं, विषय संपला. त्याचबरोबर त्यांची एक खूप मोठी गोष्ट जी त्यांनी शोधून काढली, ती म्हणजे आपण पूर्वी काही काही याच्यामध्ये जॉन बॉल्बींबद्दल बोललो. तर जॉन बॉल्बी ह्यांचं असं म्हणणं होतं, की लहानपणी आईबरोबरचं जे नातं आहे, ते जर डिस्टर्ब झालं, तर माणूस गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जातो. आणि हे तेव्हा सर्वमान्य झालेलं मत होतं. सर मायकेल रटर यांनी आपल्या गुरुच्याच संशोधनाचं पुनःसंशोधन केलं आणि हे अत्यंत कन्क्लुसिव्हरित्या पूर्ण केलं, की हे फक्त आईच्या नात्यावर अवलंबून नसतं, तर तेव्हा कुटुंबामध्ये काय घडतं आहे आणि त्या मुलाच्या आजूबाजूला काय घडतं आहे, यावर गुन्हेगारी प्रवृत्तीचा खूप मोठा भाग अवलंबून असतो. स्वतःच्याच गुरुची जगन्मान्य असलेले संशोधन हे खोडून काढणे, त्याच्यात दुरुस्ती करणे आणि योग्य प्रकारचं संशोधन पुन्हा जगापुढे आणणे, की ज्याचा ॲक्चुअली क्लिनिशियन्सना, सोशिओलॉजिस्टना आणि गव्हर्नमेंट्सना, सोशल वर्कर्सना सुद्धा उपयोग होईल. हे इतकं भलं मोठं काम सर मायकेल रटर यांनी केलेलं आहे. आणि त्यांचा जो शेवटचा शोध आहे, त्याबद्दल तर जगभरच्या आयांनी सर मायकेल रटर यांचं धन्यवाद मानले पाहिजेत. ऑटिझम, ऑटिझमबद्दल तुम्ही सगळे नेहमी ऐकता. या ऑटिस्टिक मुलांवर सर मायकेल रटर यांनी खूप मोठं संशोधन केलं. त्याबद्दलचे त्यांचे पेपर्स जगप्रसिद्ध आहेत. पूर्वी असा समज होता, की आईच्या एका विशिष्ट व्यक्तिमत्वामुळे मुलाला ऑटिझम होतो. त्याला रेफ्रिजरेटर मदर असं म्हटलं जायचं. म्हणजे भावनिकदृष्ट्या ही अत्यंत थंड गोळा असलेली आई असते. आणि अशा प्रकारच्या आईबरोबर लहानपणचे दिवस काढावे लागल्यामुळे मेंदूवर आणि मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे ऑटिझम होतो, असा पूर्वीचा समज होता. अत्यंत डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन्स करून, हजारो आयांच्या आणि मुलांच्या तपासण्या करून, सर मायकेल रटर यांनी असं सिद्ध केलं, की ऑटिझम हा जन्मतः मेंदूच्या रचनेत असलेला दोष आहे. त्याचा बराचसा मोठा भाग हा अनुवंशिक, म्हणजे जेनेटिक आहे, की मुलाच्या शरीरातली जी गुणसूत्र आहेत, त्या गुणसूत्रांमध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजे तो आईमध्ये किंवा वडिलांमध्येच असेल किंवा त्या घराण्यात असेल असं नाही. पण ते जे गुणसूत्रांचं मिश्रण झालेलं आहे, त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतो आणि त्यामुळे मेंदूच्या वाढीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो आणि त्यामुळे ऑटिझम निर्माण होतो. एवढंच नव्हे, तर ऑटिझम डायग्नोसिस करण्यासाठी वापरले जाणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे सायकोमेट्रिक टेस्ट्स आहेत. त्या सायकोमेट्रिक टेस्ट शोधून काढण्याचं काम सुद्धा सर मायकेल रटर यांनी केलं. तर अडॉस म्हणून जी टेस्ट जगभर वापरली जाते, ती त्यांनी स्वतः संशोधित केलेली टेस्ट आहे. तुम्ही विचार करा, हे संशोधन जगासमोर यायच्या आधी किती आयांना या मुलाच्या ऑटिझमचं बर्डन घेऊन जगावं लागलं असेल. त्या सर्व मातांना
किती भयंकर त्रास झाला असेल, की आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये काहीतरी असा दोष आहे, ज्यामुळे माझ्या मुलाला ऑटिझम होतो. अशा समजाखाली किती हजार, किती लाख आयांची आयुष्य उद्ध्वस्त झाली असतील. त्यांना सगळ्यांना या जोखडातून मुक्त करण्याचं काम सर मायकेल रटर यांनी केलं. अत्यंत डिटेलमध्ये संशोधन करून शास्त्रीयदृष्ट्या हा ध्रुवतारा त्यांनी निश्चित केला, की यातल्या जवळ-जवळ सर्व गोष्टी या गुणसूत्र आणि त्या मुलाच्या मेंदूची वाढ ह्याच्याशी संबंधित असतात. अशा रीतीने आयांना खोट्या आरोपातून मुक्त करणे, योग्य प्रकारच्या वातावरणाचा मुलांवर किती चांगला परिणाम होऊ शकतो याबद्दलचं संशोधन, आजूबाजूचं वातावरण आणि घरातला कॉन्फ्लिक्ट, घरातली भांडणं ह्याचा मुलांवर होणारा परिणाम आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि एखाद्या प्रचंड मोठ्या पॉप्युलेशनमध्ये खरंच मुलांमधले मानसिक आजार हे किती प्रमाणात असतात, ते किती दिसतात आणि त्याचं काय करावं लागतं, अशा प्रकारच्या सर्व गोष्टींचं संशोधन करून फादर ऑफ चाइल्ड सायकियाट्री ही उपाधी खऱ्या अर्थाने समर्थ करणारा हा माणूस सर मायकेल रटर.